नवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत। आज 85,000 कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे अहमदाबाद मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी तसंच लोकार्पण करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित होते। प्रधानमंत्री मोदी म्हणाले की 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचं भूमिपूजन अथवा उद्घाटन झालं असून विकास कामाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही। मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचं प्रमाण कमी झालं असून विजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे। वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढवून विस्तार देखील होत आहे। रेल्वे स्थानकांचा कायापालट होतोय। भारतातील सेमी हाय स्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जीवनवाहिनी ठरलेल्या रेल्वेच्या देशभर पसरलेल्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक बदल होतोय। देशात दररोज 15 किलोमीटरचे नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहेत। रेल्वे गाडीप्रमाणेच देशाच्या विकासाची गाडी वेगवान धावत आहे। वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणि एकता मॉलच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळते। लातूर येथील कारखान्यात तयार होत असलेल्या वंदे भारत ट्रेनची राज्यातील संख्या 7 वर पोहोचली असून राज्याच्या विकासात केंद्र सरकारचं मोठं सहाय्य मिळत असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। स्थानिकांना लाभ होणाऱ्या विविध योजना सुरू केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। केंद्रीय मंत्री राणे यांनी जगाच्या प्रगतीत भारताचा मोठा वाटा असल्याचं सांगून 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल असा विश्वास व्यक्त केला। मंत्री लोढा यांनी राज्यपाल बैस आणि मुख्यमंत्री शिंदे हे दोघेही सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करणारे कॉमन मॅन असल्याचा उल्लेख केला। रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त सिद्ध होत असून रेल्वेमार्फत सुरू होत असलेल्या विविध उपक्रमांचा मुंबई आणि महाराष्ट्राला लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं।